Hello, hello. This is the My Artifact episode number 1608. आजची तारीख आहे 12 जुलै 2019. आता वाजले रात्रीचे 9:55. ओके. लास्ट टाइम आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता, तो केला होता 10 जुलै 2019. 10 जुलैला. आजची 12 जुलै आहे, म्हणजे काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड नाही केला रेकॉर्ड. काल का नाही केला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड? या काल ऍक्च्युली माझी शिफ्ट चेंज होती तेजस सोबत. या म्हणजे आता हा वीक कंटिन्यू माझी मॉर्निंग शिफ्ट आहे ना, आणि पुढला वीक पण माझा, म्हणजे माझे या महिन्यामध्ये हा कम्प्लिटली जुलै महिना हा कम्प्लिटली मॉर्निंग मध्ये गेला. पूर्ण महिना मॉर्निंग मध्ये. या पहिला वीक पण मॉर्निंग मध्ये, सेकंड वीक पण मॉर्निंग मध्ये, आता हा थर्ड वीक येणारा तो पण मॉर्निंग मध्येच. या आता जो चौथा वीक आहे ना, फक्त तोच एक नाईट मध्ये आहे. या आणि असं मॉर्निंग करू करू एकदम पागल झालोय मी. तर माझी शिफ्ट चेंज होती काल तेजस सोबत, जो माझा कलिग आहे ऑफिस मधला. तर त्यामुळे काय झालं की नाईट शिफ्ट मध्ये होतो आणि तो मॉर्निंग मध्ये होता. सो बेसिकली मी 12-1 वाजता आलो, आणि त्याच्यानंतर मग माझी आज सकाळी मॉर्निंग शिफ्ट. आल्याबरोबर झोपणं, सो इट जस्ट काइंड ऑफ लाईक वेळच नाही भेटला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्यासाठी. ओके. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग हॅव टू से अबाउट दिस की माझ्यामध्ये टॅलेंट आहे या, आणि माझ्यामध्ये गोष्टीला अचीव करण्यासाठी जे लागते ना धाडस, ते पण आहे. या बट एक गोष्ट नाही, ती आहे हिम्मत. या मी आताही असा विचार करतो की जे काही सक्सेस आहे ते मला एकदम आरामात भेटून जाईल. या मला आताही असंच वाटतंय. या आणि त्यासाठी मी प्रयत्न नाही करत, आणि सर्वात खतरनाक गोष्ट म्हणजे काय की यासाठी मी प्रयत्न नाही करत. हा अँड दॅट इज अ रिअली स्कॅरी थिंग. वाय? कारण मी अटकून आहे इथे. गेले 1.5 वर्ष झाले इथे मी अटकून आहे, आणि मला एक प्रकारे इथून निघता नाही येऊन राहिलाय. मी प्रयत्न करून राहिलो, बट माहित नाही यार, होऊनच नाही राहिलाय. म्हणजे कसं की आपण इथून निघू, आपण मुंबईला जाऊ किंवा पुण्याला जाऊ वगैरे वगैरे, देन आपलं काही ना काही फिल्म करिअर वगैरे सुरू करू. आय नो दॅट, मला वाटते ते सुरू करायचं, बट मी ते सुरूच करू शकून राहिलोय. व्हाय? कारण मी भिवून राहिलोय की समज जर गोष्टी एवढ्या क्लिअर नाही राहिल्या तर समोर जाऊन, म्हणजे जॉब्स किंवा पैसा वगैरे क्लिअर नाही राहिला तर मी कशाप्रमाणे मॅनेज करेन. या आय वुड बी लॉस्ट. पण चला, आतमध्ये अशी फिलिंग आहे का तू जस्ट एक वेळा तू चालला जा सरळ. या यू हॅव दॅट गट्स की तू ते करू शकते, का तुझ्यामध्ये ते एक प्रकारे आहे, भरून आहे, आणि तुला ते अचीव करायचंच आहे. या माहित नाही यार, मी तयारच न होऊन राहिलो या गोष्टीसाठी. बस. सो दॅट्स वाय आय जस्ट फील रिअली स्कॅरी. आणि कसं याच्यामुळेच वेळ निघून जाईन. आता म्हणता म्हणता जुलै महिना निघून गेला, त्याच्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर, या त्याच्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी. या मग काय 2 वर्ष होऊन जाईल मला. सो इम्पॉर्टंट हेच आहे ना की आपण कशाप्रमाणे या सर्व गोष्टी मॅनेज करतो. समज जर आपण या गोष्टी मॅनेज करू शकून राहिलोय आपण या सर्व गोष्टी, कारण सांगू, समज जर तू ठीक आहे तुझं फिल्म करिअर वगैरे नाही सेट करत, म्हणलं चलो ठीक आहे, आणि तू इथेच नागपूरमध्येच स्वतःला एक प्रकारे सेटल डाऊन करण्याचा प्रयत्न करता, बट यासाठी पण समज जर तुला इथं डिझायनिंग फील्ड मध्ये वगैरे काही ना काही करायचं आहे तर तुझं ग्रॅज्युएशन पण तर नाही. या लोक इथे पोस्ट ग्रॅज्युएशन करून ते जॉब करतात, तू हार्डली डिप्लोमा केलाय. त्यांची ग्रोथ पा, तुझी ग्रोथ पा, ते लवकर ग्रोथ होऊन जाईल, बट तुझी
नाही तुझ्यापाशी एज्युकेशन साठी कोणते डॉक्युमेंट्स तयार आहे ना काही या यू जस्ट वर्क लाईक दॅट, जस्ट लाईक वर्क लाईक दॅट. बाकी असं काहीच असं आहेच नाही. आणि रोज एव्हरीडे हेच बोलण्यामध्ये नाही का, मी एक प्रकारे माझी स्वतःची एनर्जी खर्च करून राहिलो आहे. स्वतःला एक प्रकारे वाईट पण फील वाटत आहे. या बहुत साऱ्या गोष्टी होऊन राहिल्या. आता आजचीच गोष्ट बघ ना, आज मी ऑफिस मधून आल्यानंतर झोपलो, या हागायला गेलो आणि झोपलो आणि आता उठलो 9-9:30 वाजता. बट सर्वात बेकार गोष्ट म्हणजे ही आहे की नाही का, मी झोपताना स्वप्न कोणते पाहून राहिलोय. मी झोपताना स्वप्न हे पाहून राहिलोय की माझ्या अकाउंट मध्ये पैसे कसे काय आले, 5-6 करोड रुपये, आणि मी ते पैसे खर्च कसे काय केले, कसं मी मुंबईला गेलो, कसं मी एक प्रकारे अपार्टमेंट विकत घेतला आणि कशाप्रमाणे मग मी तिथे माझं राहणं स्टँडर्ड राहिला वगैरे, ऑल दिस थिंग्स. मी या सर्व गोष्टी फालतूचा विचार करतो आणि मलाच नाही माहिती यार. आता आता तू म्हणशील एक स्वप्नच आहे ज्याने तुला, चलो ठीक आहे, बट का असं एक स्वप्नच आहे आणि असे याच्यामध्ये एवढं मोठी असं बोलण्याचं काय रिझन आहे. सांगू बोलण्याचं असं का, मी असं म्हणून का राहिलोय वाय. कसं आहे की हेच आपले जे छोटे छोटे स्वप्न आहे ना, जे की आय नो खोटे आहे, अकाउंट मध्ये अचानकपणे पैसे जमा होणार नाहीये राईट. सो जस्ट लाईक माझा म्हणण्याचा हा अर्थ आहे की तू नेहमी इझी रस्त्याचा नेहमी विचार करतो यार. तू हा विचार का नाही करत की तू एक प्रकारे जॉब सोडला आणि सरळ तू मुंबईला गेला, थोडा बहुत कठीणाई झाली, थोडा बहुत त्रास झाला आणि देन तू आपले टार्गेट अचीव्ह केले. तू हा विचार का नाही करत, तू हा विचार का करते का तुझ्या अकाउंट मध्ये अचानकपणे पैसे येऊन जाईन मग तू तुझ्या लाईफला बिकम बेटर बनवशील. दिस इज रिअली अनरिअलिस्टिक. यामुळे आपण स्वतःला एक प्रकारे कम्फर्टिंग देतो थोडा वेळसाठी, आणि थोडं तरी चांगलं पण वाटते. म्हणजे असा प्रमाणे विचार केला तर माझ्या अकाउंट मध्ये पैसे आलेत, मग मी त्याला कशाप्रमाणे खर्च करू. येस, बट हे कधीच पॉसिबल होत नाही. नेव्हर इव्हन पॉसिबल, कधीच होत नाही. इट जस्ट लाईक फक्त थोडा वेळ पुरती स्वतःला एक प्रकारे चांगलं वाटते, बट याच्यामध्ये पण प्रॉब्लेम आहे. सो जर आपण अशाच प्रमाणे कंटिन्यू विचार करत गेलो ना, तर आपण आपल्या डोक्याला, आपण आपल्या माइंडला एक प्रकारे वापरू देत नाही. त्याला बंधनं लावतो, त्याला रेझिस्टन्स लावतो, त्याला असं म्हणतो की आपल्या अकाउंट मध्ये पैसे होऊन जाईन जमा. त्यामुळे आपण दुसरा विचारच नाही करत की असं होऊ शकते बा, की आपण थोडी स्ट्रगल करून, आपण कठीण मार्ग ऍक्सेप्ट करून आपण आपल्या लाईफला बिकम बेटर बनवू शकतो. आपण असा विचारच करत नाही. आपण हाच विचार करतो की आपल्या अकाउंट मध्ये पैसे जमा झाले, आणि वी हॅव टू एन्जॉय दिस लाईफ. सो बहुत साऱ्या गोष्टी मॅटर करते. सो आपल्याला हेच अंडरस्टँड करून घ्यावं लागते की आपल्याला या गोष्टी कशाप्रमाणे फिगर आउट करायच्या. कारण ही गोष्ट जेवढी इझी वाटते तेवढी इझी नाही आहे. आता सांगण्यासाठी जर असं म्हणलं गेलं, आता चाललं जायचं मुंबईला, त्याच्यानंतर पाहून घेऊ समोर, मग असं काही वगैरे राहीन वगैरे, बट मी बहुत एक प्रकारे ट्रॅप मध्ये फसलो आहे. नाही इकडे ना ताई, नाही तिकडे, जस्ट लाईक आता माझ्यापाशी फक्त ओनली एक मार्ग आहे, तो आहे नोकरी. म्हणजे समज जर मला पुण्याला किंवा मुंबईला जॉब वगैरे भेटला, अरे पण जॉब भेटेल कसा, इथून राहून भेटेल का, आपल्या तिथे जावं लागेल, तिथे जाऊन शोधावं लागेल तेव्हा भेटेल ना, असा कसा थोडी भेटेल. तू असा कसा काय विचार करू शकते की आपल्याला तिथे जाऊन काही साऱ्या गोष्टी भेटेल. डेफिनेटली नॉट, नाही भेटेल. आपल्याला इथून सोडून तिथे काही ना काहीतरी माथापच्ची करावं लागेल आणि देवान आपल्याला काही ना काहीतरी भेटेल ना. तू इथूनच विचार करशील का इथून मला जॉब लागेल तेव्हा मी तिथे जाईल वगैरे, नाही असं नाही. लागते म्हणा, असं काही नाही, बट कसं आहे की हे प्रोसेस खूप लेंदी असते. कारण आपण जर आपण तिथे त्या शहरामध्ये राहू तर आपल्याला 10 गोष्टी दिसेल, पण आपण इथून जाऊन जर तिथल्या गोष्टी विचार करण्याचा प्रयत्न करतो म्हणलं तर हार्डली एक पण नाही दिसेल.
इथे जॉब रिक्रुटमेंट आहे का वगैरे, निघाली तर आपण जाऊ का वगैरे, बहुत साऱ्या गोष्टी आहे, बहुत साऱ्या गोष्टी मॅटर पडते. गरमी होऊन आली. शुभम कोण आहे? Respected Salman, tomorrow I will come in morning shift as Abhishek Navgare on leave due to some family problem. Thank you. So, प्रॉब्लेम. ओके, सो आपल्या लाईफ मध्ये आहे बहुत सारे प्रॉब्लेम. सो आपण याला कशाप्रमाणे फिगर आउट करू. इथून आपल्याला पळायचं नाही. इथून आपल्याला पळायचं नाही, इथून आपल्याला मार्ग काढायचा आहे. तू करीब 2 दिवसा अगोदर डिसाईड केलं होतं की तू Naukri.com वर रेझ्युमे अपडेट करशील आणि जॉब सर्च करशील. आय विल डू इट. मी करून राहिलोय. आणि आज नाही केलं कारण जस्ट लाईक आय वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली बिझी अँड काइंड ऑफ लाईक अ रिअली टायर्ड. विचार केला गेला तर कारण माझं डेली रुटीन मध्ये कसं की मी सकाळी 7 वाजता निघतो आणि संध्याकाळी 4-4:30 वाजता वगैरे घरी येतो. घरी आल्यानंतर नाही का माझ्यापाशी विचारच राहत नाही की मी अशाप्रमाणे या साऱ्या गोष्टीमध्ये नोकरीवर जाऊन मी एक प्रकारे सर्च करीन बा. एवढा टायर्डनी थकून राहतो की बस झोपूनच जातो. सरळ उठतो सरळ 9-9:30 वाजता. मग त्याच्यानंतर काय आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केले, 1-2 व्हिडिओ पाहिले. बट हे अशी गोष्ट नाही आहे का तू थकला त्यामुळे करून न राहिलं. नो नो नो, जस्ट लाईक दिस इज अवर प्रायोरिटी. हे आपली प्रायोरिटी आहे. याने डिसाइड होईल की आपल्याला एक्झॅक्टली करायचं का. जर तू असाच विचार करत राहशील की मी टायर्ड आहे, मी थकलेलो आहे, आज माझ्याने जमलं नाही, तर मग असं कधी होणार नाही. तू म्हणशील तुला तुझे हे पण पाहिजे, डेस्टिनी पण पाहिजे आणि तुला त्यासाठी मेहनत पण करायची नाही, तर मग हे असं कधी होणार नाही. प्रत्येक गोष्टीची एक प्राइस असते आणि ते प्राइस पे करावी लागते. तर ऑलराईट, सो ओके ठीक आहे. प्रॉब्लेम हे याच्यावर सोल्युशन काय. सोल्युशन सेम. Naukri.com वर जायचं, रेझ्युमे अपडेट करायचे, जॉब सर्च करायचा. ऑलराईट, बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपल्याला मनाची तयारी तशी करायची आहे. आपल्याला रोज मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये एक प्रकारे पंपिंग करावं लागेल का आय एम डुईंग इट रॉंग, आय एम डुईंग इट रॉंग. मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही, मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. आणि हे कसं माहीत पडेल. तू जेव्हा ऑफिसमध्ये जातं तेव्हा तू कानात हेडफोन टाकता आणि आय नो तू नेहमी चांगल्याच गोष्टी ऐकतं, फॅक्टीज, स्टडी IQs वगैरे, जेणेकरून तुझी नॉलेज काफी डेव्हलप होईल. दॅट इज रिअली गुड थिंग. बट वन ऑफ द बॅड थिंग इज दॅट की हे गोष्टी इम्पॉर्टंट आहे, बट इम्पॉर्टंट ही गोष्ट आता नाही आहे. इम्पॉर्टंट हे आहे की आपल्याला सक्सेसफुल करण्यासाठी आपल्याला कशाप्रमाणे मोटिवेट होऊ. सो राईट नो वी नीड टू स्टार्ट. आपल्याला हे बघायचं आहे की आपण मोटिवेट कशाने होऊ. तेव्हा जर आपण मोटिवेट होऊ नाही तर आपल्याला मनात तशाप्रमाणे फिलिंग्स जनरेट होणार नाही. अँड दॅट इज मोस्ट रिअली इम्पॉर्टंट थिंग. आपल्या आतमध्ये ते फिलिंग जनरेट होणं, आपण मोटिवेट होणं हे बहुत इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि समजा जर एव्हरीडे आपण मोटिवेट होत राहिलो ना तर आपल्याला रिअलाइज होईल की आपण गलती करून राहिलो कुठेतरी, जे की आपल्याला आताही माहित आहे गलती करून राहिलो. बट त्या गलतीसाठी आपण कसं की विचार करतो ना की चलो बा आता आपण काही ना काहीतरी गलती करून राहिलो तर आपण इथून सुधारलो पाहिजे, आपण इथून काही ना काहीतरी दुसरा मार्ग काढायला पाहिजे, जे की मी ते काढून न राहिलो आहे. म्हणजे प्रॉब्लेम काय आलाय की कहीं पोहोचने के लिए कहीं से निकलना जरुरी होतं. दॅट इज अ रिअली इम्पॉर्टंट थिंग. आता मला जायचं आहे मुंबईला आणि मी इथे नागपूरला आहे आणि मी इथून नागपूरमधून निघून न राहिलोय बिकॉज ऑफ दॅट की इथे साऱ्या काही गोष्टी आहे. एव्हरीथिंग इज गोइंग रिअली ग्रेट अँड फाईन.
सो त्यामुळे मी इथून निघून नाही राहिलो आहे. सो आपल्याला हेच इम्पॉर्टंट, हेच स्वतःला एक प्रकारे सिद्ध करून दाखवायचं आहे की आपल्याला इथून निघायचं आहे आणि याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. समजा आपल्याला लाईफला बिकम बेटर बनवायचं असेल तर. आणि हे माहित हे होईल कसं, जर आपण एव्हरीडे आपण मोटिवेशनल व्हिडिओ बघू. एक दिवस नाही मी 2 दिवस मोटिवेशनल व्हिडिओ बघितले. इट जस्ट फील रिअली बहुत एकदम असं वाटलं की बस सोडूनच जाव, एवढं मोटिवेट झालो एवढं मोटिवेट झालो. इन्स्टेड ऑफ एक वेळची अशी गोष्ट झाली होती की चला भोकत जाऊ दे म्हणलं, आता बस गाडीत एक रेड बस हे आहे म्हणलं, सरळ बुक करतो म्हणलं, सरळ जातो मुंबईला, भोका सकाळ सोड करून या. बट आपल्याला कसं की आपलं दिमाग पण आहे आणि आपण असं तडकेदार निर्णय आपण घेऊ शकत नाही, कारण मला माझा स्वतःवर विश्वास आहे. मी कसं बहुत प्रॉपरली पूर्ण डोक्याने विचार करूनच या साऱ्या गोष्टी करतो. बट आपल्याला हे मोटिवेशनल व्हिडिओ पाहणं पण बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण स्वतःला पंपिंग करणं, स्वतःला एक प्रकार इम्प्रूव्ह करणं, कॉन्फिडन्स वाढवणं, दॅट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग. सो इम्पॉर्टंट हेच आपल्याला. ओके, राईट ना आपल्यापाशी हेच एक मार्ग आहे आणि याच्यावरच तुला इम्प्लिमेंट करायचं आहे. सो राईट. ओके, काल काय झालं, काल नथिंग, काल काहीच नाही. सकाळी उठलो, टाइमपास करत होतो. काल मी बाहेरचा डब्बा खाल्ला. बाहेरचा म्हणजे मेसचा नाही, बाहेरचा. घरमालकाचा नाही खाल्ला. वाय? कारण ते बहुतेक घरी वगैरे नव्हते असं. Alright, so this is it. This is the My Art is Life episode number 1608. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.